पुण्यातील मुळा-मुठा नदीच्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचं काम सुरू आहे. एकूण 44 किलोमीटर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं काम होणार आहे. यापैकी पहिला टप्पा हा संगमवाडी ते बंड गार्डन आहे. हा टप्पा जवळजवळ 3.5 किलोमीटरचा आहे. यापैकी संगमवाडी ते बंड गार्डन 1.5 किलोमीटरच्या टप्प्याचं 15 फेब्रुवारीला लोकार्पण होणार आहे. 26 जानेवारीला पालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी केली. ही पाहणी करतानाचे काही फोटो महापालिकेकडून जाहीर करण्यात आले. मात्र या फोटोंवर पुणेकरांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका बाजूला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या प्रकल्पाचं कौतुक करताना नदीतून वाहणाऱ्या पाण्याबाबत मात्र पुणेकरांनी टीका केलेली दिसते. फोटोमध्ये नदीच्या काठावर कॉन्क्रिटीकरण होत असलं तरी नदीतून वाहणारं पाणी हे पाणी नसून सांडपाणी आहे अशी काहीशी अवस्था दिसून आली. त्यामुळे प्रक्रिया न करता नदीत सोडलं जाणाऱ्या पाण्याबाबत पालिका प्रशासनाने पावलं उचलावी आणि नदीतून वाहणारं पाणी हे किमान स्वच्छ असेल याचीही काळजी घ्यावी अशी मागणी पुणेकर नागरिकांनी केली आहे. दुसरीकडे बाणेर बालेवाडी येथील रहिवाशांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले आहेत. नदीपात्राच्या बाजूला 100 मीटर जागा रिझर्व्ह असताना देखील 40% नदीपात्र का बुजवलं जात आहे? तसंच 40% नदीपात्र बुजवून देखील नदीकाठच्या आजूबाजूच्या वनराईतील झाडं का तोडली जात आहे असे प्रश्न बाणेर बालेवाडीतील रहिवाशांनी उपस्थित केले आहे. येत्या 15 फेब्रुवारीला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होईल. मात्र नागरिकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा विचार होईल का हा देखील एक मोठा प्रश्नच आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा डेली सिटी न्यूज.